केलेलं आहे त्यांच्याकडून मी खूप शिकलोय. एक होती राहणी या प्रोजेक्ट किंवा कापसेवाडांनी इथे सुरू केला तर तिथे ते 2 महिने तालीम सुरू झाली. त्याच्यात गडसे सर होते दिग्दर्शक, कापसेवाडा स्वतः होत्या आणि गिरीश जोशी म्हणून होतं आणि दुसरे बाहेरचे कलावंत सुद्धा त्यांनी बोलवले ते पुणे आणि साताऱ्याकडचे. तर त्यांच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्या मला. नेपथ्य कसं, नेपथ्याचं डायमेन्शन कसं काढायचं आणि ग्रुप टीम कसे तयार करायचे ते बघूनच, कारण ते दुपारी 2 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत ती तालीम सुरू असायची. त्यामुळे त्या याच्यात ते एक वर्कशॉप करतात होतं. तर तिथे मला शिकता आलं आणि नंतर प्रकाश हळदीकर सरांसोबत मी काम केलं असतं हे नाटक आणि त्यांच्यासोबत एक नाटक मी ऐसे म्हणजे असे असं आम्ही तिथे सुरू केलं होतं त्यांच्या घरी तालीम म्हणून. ते नाटक फ्लोअरवर आलं नाही पण 1-2 महिने त्यांच्या घरी तालीम केली तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. खूप बारकावे, कसं सीन डेव्हलप करायचं आणि कसं संवाद कसं करायचं आणि व्यवस्थित कलाकारांसोबत काम करताना आपण कसं करायचं काम हे त्यांच्याकडूनच मला शिकायला मिळालं. आणि शिकायचं म्हटलं तर माझ्यासोबत आजही एक कलाकार काम करतात. मी त्यांच्याकडूनही काही ना काही घेतच असतो. मी असं नाही की मी खूप ज्युनियर कलाकार आहे म्हणून मी खूप मोठा आहे. एखादा ज्युनियर कलाकारही जर समोर आला असेल तर त्याच्यात काही ना काही प्लस पॉईंट असतं. मी त्याला आवर्जून चांगल्याने निरंतर पाहत असतो की तो कसा अभिनय करतो. त्याच्यातूनही मी काहीतरी शिकत असतो. पुन्हा माझे जे आर्टिस्ट आहे ते मला सांगतात कधी येऊन सजेशन मी देतात तर मला त्याचा राग येत नाही. हा 2 दिवस आला आणि मला सजेशन देऊन राहिला हे मी कधीच म्हणजे मला वाईट वाटतं नाही. त्याचं सजेशन मला मान्य असेल तर मी ते मान्य करतो किंवा त्याला जे प्रॉब्लेम आहे ते निराकरण मी करतो. त्यामुळे अशाच पद्धतीने मी शिकत आलो आणि माझ्या सिनियर आर्टिस्टलाही मी बघतो त्यांच्याकडून खूप काही शिकतो. भैया एखादी नाटकातली एखादी गंभीर किंवा काय म्हणू आपण त्याला निगेटिव्ह भूमिका जेव्हा आपण साकारतो त्यावेळेला त्याचा परिणाम आपल्या म्हणजे तालमीनंतर घरी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर होतो का? नाही असं काही होत नाही. कारण आपण जेव्हा तालिमीला जातो तेव्हा परकाया प्रवेश म्हणतो ते नाटकात असतं. त्यामुळे परकाया प्रवेश मी तालिमीत करतो ते तिथे सोडून मग घरी जातो. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही आणि आलाही नाही. कारण शेंडी बाजारमध्ये जो रोल होता तुमचा फार अंगावर यायचा. ते ज्या पद्धतीने ते स्टेपिंग्स आणि ते सगळं म्युझिक वगैरे वाजायचं तेव्हा मात्र ते भयानक वाटायचं. कारण आम्ही भैयांना इतकं भयानक रीतीने बघितलं नव्हतं. याआधी आम्ही त्यांना बघितलं नव्हतं आणि चिंदी बाजारमध्ये मात्र त्यावेळेला जरा भीती वाटायची. मग घरी असं काही होत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. पण माझ्या बाबतीत थोडंसं होतं. मी थोडं सांगू इच्छिते की माझी जी मागची हंगरी क्रोची जे होती तेव्हा माझा मुलगा असं म्हणायचा की आई बस कर आता तू ना त्या हंगरी क्रो मधल्या तिच्यासारखी बोलते किंवा तिच्यासारखी वागते असं तो म्हणायचा. म्हणून मला हा प्रश्न सुचला की तुम्हाला पण असं होतं का? नाही तसं नाही होत. उलट म्हणजे असे रोल द्यायचे जेव्हा मला वेळ आली की असे रोल प्रशांतला द्यायचं की नाही म्हणजे मला तो उल्लेख केला वाटल्या वराळी म्हणून रोल होता त्याचा. पण अजय निर्माता होता त्या नाटकाचा आणि कापसेवाडा दिग्दर्शन करत होतो. तर ते मी विचार केला की प्रशांतला जमेल की नाही. प्रशांत नेहमी किशोर रोल करतो, सोन्याचं कॅरेक्टर शांत राहतो पण हा रोल हा करेल की नाही. पण मला नेहमी असे वेगवेगळे रोल करायला आवडतात तर मी तो अर्थ करतो की नाही मॅडम मला इथं जास्त द्या 5 नाही जमलं तर बघू. आणि संजय काशीकर होते नागपूरचे तेही होते समोर तर त्यांनी जोर लावला की नाही प्रशांत करू शकतो प्रशांतला द्या. आणि मी तो रोल सादर केला तर तेव्हा सगळ्यांना खूप आवडला आणि आजही त्याची तारीफ होते. ज्यांनी ते नाटक बघितलं ते आजही ओळखतात पेटल्या वराडी ते रोल होतं ते कॅरेक्टर आणि मलाही ते खूप आवडतं आजही. तुम्ही आत्ताच अजयदादांचं नाव घेतलेलं आहे. मी अजयदादांवर एक प्रश्न आहे माझ्या आता डोक्यात मी घेईलच पण त्यापूर्वी मला असं विचारायचं आहे की नाटकातील एखादी अशी भूमिका ज्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. सकारात्मक बदल तर अभिनय करताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते की आपण कोणतेही काम करतो. आता नाट्य क्षेत्रात आपण जर आलो आहे तर नाटकात काम करताना किंवा आपण वावरताना त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.
आपण जर खूप शांत असेल तर आपोआपच आपण बोलणं चालणं शिकतो, नवीन मैत्री करायला शिकतो, नवीन लोकांशी ओळखी होतं आणि असं त्याचा बदल आपल्या आयुष्यात नक्कीच होतो. म्हणजे नाटकामुळे नाही तर आपण दुसरी कोणतेही काम करा, गायन म्हणा किंवा वादन करतानाही आपण जेव्हा त्याचा जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद आपल्या मनात असतो आणि आपण घरातही तो आनंद पसरवू शकतो असं मला वाटतं. आता मी अजय दादांचा एक प्रश्न आहे, म्हणजे मी विचारते माझ्याकडनं की तुम्ही आणि अजय दादा हे नाटक क्षेत्रात चांगलेच नावाजलेले नाव आहात आणि तुमची मैत्री सुद्धा चांगली आहे. आम्ही नेहमी बघतो की छान मैत्री आहे नाट्य क्षेत्रातली. तर आता ते सुद्धा एका वेगळ्या संस्थेकडनं टाकतात, आपली पण एक वेगळी संस्था आहे. तर अशा वेळेला जेव्हा नाटक येतं किंवा आता राज्यनाट्य स्पर्धा येतात तेव्हा तुमच्या मैत्रीत फरक पडतो का? नाही, असं फरक वगैरे काही पडत नाही. तो राज्यनाट्य स्पर्धा दोघांनी तो आपल्या परीने स्पर्धा करतो, मी आपल्या परीने करतो. खूप वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे असं काही जाणवत नाही मला. आणि खरं म्हणजे सुरुवातच आमची सोबत झालेली आहे नवोदितात. त्यामुळे नवोदितात ते जे आहे राज्यनाट्य स्पर्धेत ते आम्ही दोघांनी, आशिष आंबाडे आणि संजय रामटेके आम्ही दोघांनी मिळून तयार केलेलं होतं आणि अनेक नाटकं आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत सादर केले आणि बक्षीस सुद्धा मिळवलेलं आहे. छान, अशीच मैत्री टिकून राहू द्या. कारण बहुतेकदा होतं की कॉम्पिटिटर्स म्हणजे जेव्हा तिथे जातो तेव्हा कॉम्पिटिटर्स मग काहीतरी वादावादी असं बहुतेकदा आपल्याला ऐकायला मिळतं, पण ही यांच्यात नाहीये. ही एक खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि अशीच पॉझिटिव्ह मैत्री आम्हाला दिसू द्या. दुसरा प्रश्न असा आहे की असं कधी झालंय का की एखादी नाटक आहे ज्याची पूर्ण तालीम झालेली आहे आणि आता आपण काही दिवसांनी तो प्रयोग सादर करणार आहोत, पण अशा वेळेला तुम्हाला सांगितलं जातं की नाही, आता हा रोज तुम्ही नाही करायचा आहे, असं कधी झालंय का? नाही, असं म्हणजे नाटकाची तालीम झाली आणि असं हा रोल तुला करायचा नाही असं नाही झालं कधी. पण एकदा राज्यनाट्य स्पर्धेत म्हणजे एक नाटक पूर्ण झालं होतं तयार आणि त्याच्यानंतर ते प्राथमिक फेरी सादर झालं. त्याचं दिग्दर्शकही मीच होतो आणि मेन कॅरेक्टरही मीच आहे. आणि ते प्राथमिक फेरी प्रथम आल्यानंतर मुंबईला ते नाटक फायनलला होणार होतं आणि नाटकाच्या 8 दिवसापूर्वी मला असं म्हणजे ग्रुपवरून कळवण्यात आलं की बा तू अभिनय करायचा नाही, तू दिग्दर्शक तर आहेस, अभिनय नाही केला तर चालतं का, तुझ्या जागी दुसरा अभिनेता घेऊ. तेव्हा मला भयंकर वाईट वाटलं होतं ते. कारण कसं आहे, आपण जनरली कोणतेही काम करतो किंवा एखाद्या नाटकात काम करतो तो वर करत नाही, मी शिरतो त्याचे आणि मेहनत तितकी करतो आणि कोणत्याही ग्रुपमध्ये मी काम करत असेल तरी पण ते नाटक सक्सेस झाला पाहिजे आणि ते प्रेझेंट झालं पाहिजे हा माझा अर्थात असतो. की मध्येच सुरू झालं आणि मध्येच थांबून गेलेलं ते मला आवडत नाही. पण जेव्हा मला असं सांगण्यात आलं की बाबा तू नको करू, तुझ्या जागी दुसरा कलाकार घेईल, मला भयंकर वाईट वाटलं. ते समजवण्याचा प्रयत्नही केला की नाही, मी हे असं होऊ शकत नाही की करेलच. पण तिकडून तितकं जुळवलं की नाही तर करूच नको. पण हे कोण करत होतं ते माझ्या लक्षात नाही आलं, कारण ग्रुप मोठा होता. कारण दिल्ली बाजार जेव्हा सादर झालं तेव्हा नवोदिताच्या ग्रुपमध्ये अनेक कलावंत सामील झाले. आता ते कोणाचा ठास वगैरे कशाने अभिनय करू नये मला अजूनही कळलेलं नाही, पण मी जिद्द केली आणि ते नाटक मी मुंबईला सादर केलं आणि सक्सेसही झालं ते नाटक. तुमची ही गोष्ट मला मान्यच आहे की सरांचं एक आहे की जर तालीम सुरू झाली की तालीम एकच आली मग त्यांना काहीच लक्ष राहत नाही, ते कंटिन्यू त्याचाच विचार करतात. संहिता हातात पडली की त्याचंच वाचन, मग आपल्याला ते वारंवार सांगतील की नाही हे असं आहे ते तसं आहे, हे असं करायला पाहिजे ते तसं करायला. त्यांना इतकी उत्सुकता असते की आम्हाला ते जेव्हा वाचायला देतात त्याच्या आधी त्यांचं बरेचदा वाचन होऊन गेलेलं असतं, त्याच्यावर त्यांचं थिंकिंग होऊन गेलेलं असतं किंवा ते कॅरेक्टरला घेऊन जेव्हा जसा विचार करतात तसा विचार आम्ही कधीच करू शकलेलो नाहीये. तर ते इतके आत शिरतात आणि प्रत्येक काय म्हणू आपण त्याला, प्रत्येक कॅरेक्टरच्या, असं नाही की त्यांना जे कॅरेक्टर करायचं तेच, पण मी हे बघितलेलं आहे की ते प्रत्येक कॅरेक्टरचा विचार तितक्याच जोमाने करतात की ते कॅरेक्टर जणू काही मीच